तुमची एक लाईन जी सगळीकडे म्हणजे सगळ्या पोस्टर्समध्ये मला जी आवडली ती म्हणजे मैं खाता नहीं और किसी को खाने नहीं देता. सगळ्यांना सांगा लग्नाचा अर्थ. नाही, ओके 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 ओके, आम्ही पेशन्स ठेवू, पण या मात्र. हां प्लीज. थँक्यू. एक काळ आला होता ज्या वेळेला तुम्ही हिंदीमध्ये मस्त पदार्पण केलं आणि आम्हाला असं वाटलं की माधुरी दीक्षितच्या पावलावर पाऊल ठेवून आता मराठीतलं एक दुसरं नाव म्हणजे असं छा जाएंगे असं वाटलं होतं. आणि त्यावेळेला तुम्ही फार पटकन तिकडनं एक्झिट घेतली. हो, हे मलाही फार खुपतं, कारण मला असं वाटतं की माझ्या कॅलिबरच्या भूमिका मला हिंदीत मिळाल्या नाहीत, किंबहुना काही चान्सेस मी घेतले नाहीत. आणि ह्याच्याबद्दल मी स्वतःलाच दोष देते, कारण मला असं वाटतं की ज्या वेळेला मी म्हणजे मराठीत मी नाव कमवलं होतं, मला मराठीतली श्रीदेवी वगैरे म्हणायचे त्या काळात, नंतर मराठीतली माधुरी दीक्षित म्हणायचे, आणि आता मराठीतली ऐश्वर्या राय सुद्धा म्हणतात. म्हणजे हा काळ असताना आणि ह्या भूमिका माझ्या नावावर जमा असताना मी तिथून एक्झिट करायला पाहिजे होती मराठीतून काही काळासाठी, म्हणजे पूर्ण वेळासाठी असं नाही, पण जे मी 10-15 चित्रपट एका वर्षात करायची, तिथे मी 2-3 चित्रपट करायला पाहिजे होते किंवा 2 चित्रपट, आणि हिंदीवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं, ते मी नाही केलं. आणि नंतर जेव्हा मी विचार केला की आता मला ते करायला पाहिजे, ती वेळ निघून गेलेली होती. आणि मागे वळून बघताना मला खंत वाटली या गोष्टीची, मला ही गोष्ट खुपते, नक्कीच खुपते. आणि ऑफकोर्स त्यावेळेला मला सेक्रेटरी सुद्धा थोडा चुकीचाच मिळाला. त्यांनी मला काही असे चित्रपट साईन करायला लावले, तो सुद्धा कारणीभूत होता. आणि मला मेकअपमॅन वाईट मिळाला, मला हेअरड्रेसर वाईट मिळाली, आणि त्याच्यामुळे मराठीत जी मी दिसले ती मी हिंदीत दिसूच शकले नाही कधी. ज्या वेळेला मराठीमध्ये पसंत आहे मुलगी सारखी फिल्म करणारी आमची वर्षा उसगावकर, आणि ज्या वेळेला ती साथीसारख्या चित्रपटामधनं ती येते आणि आम्हाला तिच्यावरती आशा असतात, आणि त्याच वेळेला एका मॅगझिनच्या फ्रंट पेजवरती तिचा एक असा फोटो येतो की जो काही लोकांना अजिबात खूपत नाही आणि काही लोकांना खूपतो. मला खूपतो प्रचंड. मला असं वाटतं की मग कसं केलं, ते का केलं, आय डोंट नो. म्हणजे आय वॉज फुलिश खरोखर. आणि हा प्रश्न तू का विचारलास अवधूत, आय शूट यू. मला वाटलं होतं हे तू विचारणार नाहीस, पण तू विचारलंस. नाही, लोकांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये नाही, तू वाचा फोडली या सब्जेक्टला. खरोखर कुठल्या क्षणी मी ते हो म्हणाले. मला ओमार तो कोण याचा एडिटर, ओमारच ना, स्टारडस्टचा कोण होता त्यावेळेला, ओमारच होता. ही कॉल्ड मी, आणि तो म्हणाला की असं मॅगझिन कव्हर आहे आणि त्याच्यासाठी ते असं करायचं आहे वगैरे, आणि विल शूट इट इन अ व्हेरी एस्थेटिक वे वगैरे असं. तर मी म्हटलं नो नो नो, ऑफकोर्स नॉट असं वगैरे. आय वॉन्ट टू डू दिस फोटोशूट विथ प्रॉपर क्लोथ्स वगैरे असं. ओ इट्स सो बोरिंग. इट्स सो बोरिंग वर्षा, असं हे करू नकोस ग, चांगलं एक तू यू आर शोईंग लॉट ऑफ प्रॉमिस. त्यामुळे आय वॉज फ्लॅटर्ड, आणि यू हॅव सच अ नाईस फिगर. त्यामुळे मी अजून फ्लॅटर झाले, आणि मी म्हटलं ठीक आहे, वाय नॉट. असं मला ते काय त्या क्षणाला मला काय वाटलं काय, आणि मी माझ्या आईशी बोलले नाही, म्हणजे कुणाशीच नाही, कुणाचं मी मत घेतलं नाही, काय नाही, स्वतःच डिसाईड केलं. आणि एकतर मी एकटीच तशी राहत होते, आणि माझ्या बहिणी राहत होत्या माझ्याबरोबर. आई येऊन जाऊन असायची, कारण माझ्या आई वडिलांनी कधी गोवा सोडलं नाही, ते गोव्यालाच होते. त्यामुळे कदाचित माझी आई माझ्याबरोबर असती तर हे कदाचित झालं नसतं. आणि मी ते जाऊन फोटो सेशन केलं, अशोक सेलियनने ते शूट केलं. पण ऑफकोर्स खरं सांगायला गेलं तर त्याच्यात तसं काही, म्हणजे ममता कुलकर्णीचा जो फोटो आला होता आणि माझा जो आला त्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे त्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे आय वॉज कवर्ड विथ हेअर वगैरे असं त्यांनी ते केलं शूट. पण ते करताना मात्र मला जाणवलं, म्हणजे प्रत्यक्ष फोटो काढताना मला असं वाटलं की वर्षा नाही, हे बरोबर नाही, हे तुला करायची गरजच नाहीये, आणि हे तू केलंस म्हणून तुला अजून रोल, आणि रोलसाठी मी ते केलं नाही बरं का, हे तुला प्रामाणिकपणे सांगते मी. मला अजून रोल मिळावे, मला माझी नोटीस घेतली जावी, पण ते ओमार जो माझ्याशी बोलला त्याने मी फ्लॅटर झाले आणि मी ते केलं. आणि मी स्वतःला माफच करू शकणार नाही. म्हणजे हा जो स्टिग्मा आहे त्याला मी कसं पुसून काढू, हा जो डाग आहे लागलेला तो मी कसा पुसून काढू, ह्याची मला भयंकर शरम वाटते. कारण दॅट वॉज नॉट मी, दॅट वॉज जस्ट नॉट मी. आणि मी ते केलं, आणि त्याच्यानंतर ते आलं, आणि सगळीकडे सगळे तुटून पडले माझ्यावर मराठी लोक. आणि मी खरंच सांगते, मी फार म्हणजे आय वॉज व्हेरी एम्बॅरेस्ड अँड आय एम स्टील एम्बॅरेस्ड. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा मला असं वाटतं ते आत्ता घडलंय.
त्यामुळे मी ते जर केलं नसतं ना, आज मी बऱ्याच चुका केल्या. इन द सेन्स मी चांगले चांगले रोल सोडले. त्याची खंत मला एवढी वाटत नाही, पण ह्याची खंत वाटते. पण तुम्हाला जर काय चूक वाटत असेल तर त्याबद्दल तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे जर का ते कबूल करताय, तर हे एखादी चूक आपली झालेली कबूल करणं हे देखील याला फार मनाचा मोठेपणा लागतो आणि ते तुमचं आहे. आणि आता ह्या सेगमेंटमध्ये आमच्याकडे काही बाईट्स आहेत जे तुमच्या जवळपासच्या लोकांनी दिलेले आहेत आणि काही फॅन्सनी पण दिलेले आहेत. ते बाईट्स बघूया आणि त्याला तुम्ही उत्तर द्या. अरे कशी आहे तू? बरी सांग. बरेच दिसान मिळून का तू? बरेच जण पळवून ना हवे तुका. बरी असं बरे चाललं मग तुझे. चल दिसतात तसे, तू दिसता पण तशी बरी. जाऊ दे. वर्षा खरंच किती दिवसांनी भेटतेस तू? खरंच किती दिवसांनी दिसतेस? हल्ली तुझं दर्शन म्हणजे फारच दुर्मिळ झालेलं आहे. सिनेमात कामं करतेस ना तू? करत जा. चांगल्या हिरोईनची गरज आहे ग. लोकांना तेवढंच आवडतं. मला म्हणजे तुझ्याबरोबर जे केलेले सगळे पिक्चर्स आठवतात. एक मजा होती. एक काम करण्यामध्ये त्यावेळेला खरंच मजा यायची. कारण एक अंडरस्टँडिंग होतं अभिनयातलं. तुला कॉमेडीची एरवी जरी काही हे नसली, मी म्हणत नाही की तुला कॉमेडी नाही कळत, पण एरवी जरी तुला त्या हे असलं तरी त्या सिनेमात आपण जे काम करतो त्या बाबतीत मात्र तेव्हा तुला निश्चितच कळायचं की कॉमेडी काय आहे. आणि तू त्याप्रमाणे रिस्पॉन्स द्यायचीस, त्याप्रमाणे मला अभिनय करायला तुम्हाला चान्स द्यायची, अभिनय करायचा माझे सगळे रोल उठवायला तू मदत करायची. फार चांगली गोष्ट आहे. तू जास्ती बोलत नव्हतीस किंवा तुझ्यात तू ह्याच्यात असायचीस, हेच माझं एक फक्त खुपणं असेल असं मला वाटतं. तो काय मला म्हणाला, एरवी तुला कॉमेडी समजत असेल की नाही. नाही, खरंच मी जरा ढ होते आधी. आता माझा सेन्स ऑफ ह्युमर थोडासा तुझ्यासारखे लोक भेटल्यामुळे असेल, पण त्याला जरा धार आली आणि मला थोडासा ह्युमर समजायला लागला. पुढचा बाईट बघूया. वर्षा ही माझ्याबरोबर 1986 साली ब्रह्मचारी नाटकात आली, कळलं. आणि अत्यंत साधी मुलगी, अत्यंत साधी, अत्यंत एक ग्रुपमध्ये मिक्स होणारी आणि खूप अत्यंत साधी. काही विनोद कळत नव्हते, कधी कधी काही कळलं. पण एक आहे, तो ब्रह्मचारीचा जो ग्रुप होता त्याच्यात जवळपास 16-18 मुलं म्हणजे पुरुष आणि 2च बायका होत्या. त्यात एक विद्या होती आणि एक वर्षा होती. वर्षा नवीन, विद्या नवीन आणि ती मुलं सगळे. पण त्या सगळ्यांनी मिळून, मी एकट्यानेच नाही, मी, माझा जोडीदार गोपाळ अलगेरी, मॅनेजर आणि सगळ्या नटांनी, कलाकारांनी तिला इतका फुलासारखा सांभाळला. म्हणजे त्यातले काही किस्से सांगतो. ब्रह्मचारी नाटकात आम्ही शॉर्ट्स आणि टी शर्ट घातला होता. आता तेव्हा ना शॉर्ट्स घालायची पद्धत नव्हती, कारण सगळं खाली दिसतं, म्हणजे शॉर्टनी पण फिगर हे होते. पण त्या टायमाला वर्षा उसगावकर शॉर्ट्स आणि टी शर्ट घालून ब्रह्मचारी करत होती. तर तो यमुना जडीचा सीन जो होता, जिथे शॉर्ट आणि होतं, ते बघायला ना काळोखात गर्दी असायची. आणि मी नवीन निर्माता, तसं 3-4 नाटकं झालेला, तर मी ना माझ्या मागच्या खिशात ना बॅटरी ठेवायचो आणि प्रत्येकाच्यावर ना चेहऱ्यावर टॉर्च मारायचो. आणि किती वेळा ना काळोखात मोठमोठ्या लोकांना ना सापडायची ती. आणि ते माणसं बरोबर त्या यमुना जडीच्या वेळेला ना येऊन बाजूला उभी राहायची आणि कळत नव्हतं, कारण तो ब्लॅकआउटमधला सीन होता. कुठेही म्हणजे गणपती दौऱ्यात एक दिवशी असा किस्सा झाला की गणपती दौऱ्यात नाटक चालू असताना यमुना जडी ह्या गाण्याला म्हणजे सगळे आमचे, म्हणजे सगळ्यांनी फिल्डिंग लावली होती, नटांनी, बॅकस्टेजवाल्यांनी, काय होईल म्हणून. कळलं, कारण काय तर तो शेवटी गावचा वर्ग. आणि नेमकी एक घूस आली. एक घूस अडका उंदीर काहीतरी आला आणि सगळा क्राऊड आहे ना, प्रेक्षक कोल्हापूरला, तो स्टेजवर आला. आणि आम्ही मात्र त्या पोरीला इतकी सांभाळली, कळलं का, वर्षाला. आता काही गोष्टी सांभाळल्या किंवा काही केल्या तर नट किंवा नट्या मोठ्या झाल्या की त्या पहिल्या जास्त विसरायचा प्रयत्न करतात. आता ह्या काही काही गोष्टी आठवण करून द्यायला लागतं, कळलं का. वर्षाविषयी काय खुपतं असं जर मला कोणी विचारलं तर दुःख होतं, खुपतं. ते म्हणजे काय की 20-25 वर्षात मला मध्ये एक वेळा हार्ट अटॅक आला. त्यामुळे जर तिला कुठून काय कळलं असेल किंवा सुधीरला एक हार्ट अटॅक आला तर वर्षासारख्या एका मुलींनी मला 100% फोन करायला होता की सुधीर तू कसं आहे, किंवा तिने ऑफिसला दादरला येऊन भेटून द्यायला पाहिजे. नाही, हे मला फार लागलं.
आणि खरं आहे सुधीर म्हणतो ते, कारण सुधीर फार स्पष्ट वक्ता आहे. ही इज व्हेरी ब्लंट. म्हणजे सगळ्यात आधी मी त्याला सॉरी म्हणेन, कारण मला खरं सांगू का, अगदी प्रामाणिकपणे 10 का 15 दिवसांपूर्वी मी विजय केंकरेंशी बोलले. त्यांनी मला फोन केला होता एका नाटकाच्या संदर्भात. तेव्हा मला कळलं की सुधीरला हार्ट अटॅक आला म्हणून. हे मला माहित नव्हतं आणि मला 15 दिवसापूर्वी कळलं. पण 15 दिवसात सुद्धा मी त्याला फोन करायला पाहिजे होता, हे मला सुचलं नाही. आणि याच्याबद्दल खरोखरच मी दिलगीर आहे आणि मी मनापासून माफी मागते सुधीरची. आणि मी त्याला लवकरात लवकर फोन करेन, त्याला भेटेन जाऊन. सुधीरजी, असं काही नाही आहे की तुम्ही यांना फुल समजायचं आणि यांनी तुम्हाला फुल समजलं, असं नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुधीरजी तुम्हाला वर्षाजींनी सांगितलेलं आहे की ते तुम्हाला फोन करणार आहेत. पुढचा बाईट बघूया. 1976 साली आपली पहिली ओळख झाली चांगुणाच्या निमित्तानं आविष्कारमध्ये. आणि तुझ्या नवऱ्याचा रोल केला होता मी, धर्माचा, आणि तू चांगुणाचा. ग्रेट परफॉर्मन्स होता तो. म्हणजे मी तो विसरणं शक्य नाही. रोहिणी, खरं सांगतो, ज्या ज्या वेळेला चांगुणाची आठवण येते त्या वेळेला फक्त तूच लक्षात असतेस. क्लास. आणि चांगुणा म्हणजे जयदेवनी जे काही आपल्याकडनं करून घेतलं होतं, मी आपलं ठीक होतं, एक सपोर्ट, पण तू म्हणजे बॅटिंगच करत होतीस. क्लास. बाकी सर्व ग्रेट आहे. मला तुझ्या संदर्भातली तीच एक गोष्ट खुपते, ते म्हणजे तू परत नाटक नाही केलंस, नाटकात काम नाही केलंस. कारण आम्हाला ते पाहण्याची, म्हणजे प्रोफेशनल म्हणतोय मी, तू आविष्कार म्हणून केलेली असेल पण प्रोफेशनली तू काम केलेलं नाहीस, हे जरा मला खुपतं. तर पहा ना, जरा जमलं तर अजून. जेव्हा गांधी मिळाला तेव्हा आपोआपच त्याच्यानंतर हिंदी चित्रपटात मी कामं करायला सुरुवात केली. आणि त्याला डेट्स देता देता माझी ही नाटकं कमर्शियल थिएटरवरची, व्यावसायिक वरची माझी नाटकं कमी होत गेली आणि शेवटी काही बंदच झाली. म्हणजे त्याच्यानंतर मला व्यावसायिकवर काम करायला जमेना, कारण माझ्याकडे वेळ नव्हता त्यावेळेस. एवढे प्रयोग करणं शक्य नव्हतं. म्हणजे व्यावसायिकवर जे नियरली डेली प्रयोग होतात ते करणं शक्य नव्हतं. त्यामुळे कुठेतरी थिएटर सुटत नाही म्हणतात तसं माझं आपलं व्यावसायिक नाही तर कमीत कमी प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमी तरी करावी, असं म्हणून मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. पुढचा बाईट बघूया. हाय रोहिणी, आपण 2 नाटकं एकत्र केली. एक म्हणजे मीडिया 1984 साली साधारण आपण केलं, आणि त्याच्यानंतर संसारगाथा जयवंत दळवींनी लिहिलेलं. या दोन्ही नाटकांमध्ये रोहिणीच्या भूमिका खूप भिन्न प्रकारच्या होत्या. मीडिया ही ग्रीक ट्रॅजेडी, अत्यंत स्टायलाइज्ड, थोड्याफार प्रमाणात आक्रस्ताळ्या प्रकारची अशी भूमिका होती ती. त्याच्यात एक्झॅक्टली उलट भूमिका संसारगाथामध्ये होती. एक अत्यंत मध्यमवर्गीय बाई, तिचा मुलगी, आणि त्याच्यात तू ती मध्यमवर्गीय बाई इतक्या परिणामक्रमे, एक इकडे स्टायलाइज्ड भूमिका, एक अत्यंत रिअलिस्टिक भूमिका. ॲक्टर म्हणून ही तुझ्यातली रेंज मला खूप इंटरेस्टिंग वाटते. आणि दुसरं मला आत्ता ह्या प्रसंगी बोलावंसं वाटतं खरं म्हणजे की जयदेव सरांची बायको म्हणून मी तुला जास्त ओळखतो किंवा मी तुला जास्त मान देतो असं आपण म्हणूया. ती जी भूमिका तू केलीस ना, जयदेव सरांची बायको ही भूमिका, ही मला खूप महत्त्वाची वाटते. कारण जयदेव सर हे खूप कामाच्या बाबतीत अत्यंत प्रिसाईज होते. त्यांना त्यांच्याच पद्धतीने काम करायला हवं असायचं. किंवा एक व्यक्ती म्हणून सुद्धा ते असं आता म्हणायला हरकत नाही, थोडेसे स्वतःच्या मतांच्या बाबतीत हट्टी होते. परंतु अशा माणसाबरोबर संसार करताना, आणि तो संसार नुसता संसार आहे पण आपण एक अभिनेत्री पण आहोत, ते दिग्दर्शक पण आहेत, अशा पद्धतीची ती सगळी तारेवरची कसरत तू करतेस ना किंवा करत होतीस ना, ती मला त्यासाठी हॅट्स ऑफ. तू खूप चांगल्या प्रकारे ते सगळं निभावत असायचीस हे मला आठवतं. तुझ्याबद्दल खुपण्यासारखी एक गोष्ट खरं म्हणजे, गमतीत घे, रागवू नकोस, पण पाठांतर तुझं गमतीदार असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्हाला असा पोटात गोळा यायचा, विशेषतः संसारगाथाला, की तू पुढची वाक्य बोलणार आहेस की नाही आणि कशी बोलणार आहेस. पण तुझ्यामध्ये एक मात्र ती क्वालिटी आहे की विसरायचीस तू आणि लोकांना वाटायचं की आम्ही विसरलो. इतका चांगला अभिनय तू निश्चित करतेस. हे काय आहे म्हणजे, एखादा किस्सा सांगा म्हणजे. नाही, मला
या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट आठवली म्हणून मला खूप हसू येते. गुजरातीमध्ये मी काम करायची ना, तर गुजराती तसं ऑफ हँड असं मला बोलता येत नाही, मी पाठ करून बोलायची. तर गुजरातीमध्ये काम करताना गुजरातीमध्ये मी सुरुवात करायची आणि वाक्याचा शेवट व्हायचा हिंदीमध्ये. तर एक दिवस भाऊसाहेब म्हणजे भारतीय विद्याभवनमध्ये ते चीफ होते, तर भाऊसाहेब मला एक दिवस म्हणाले की रोहिणी अच्छा काम कर लेती हो, तुमसे कुछ सीखना चाहिए. म्हटलं भाऊसाहेब मी म्हणजे तुम्ही मला म्हणताय? नहीं वो क्या है कि वो बीच में जो तुम वो करके पॉज लेके जो पॉज भर देती हो ना, वो सीखना. आता तिथं म्हटलं भाऊसाहेब मला सरळ सरळ सांगा ना, पाठ कर म्हणून, तुम्ही असं का बोलताय? बघा बघा, रोहिणी हट्टंगडीची ही बाजू फक्त खुपते तिथे गुप्तेमध्ये तुमच्यासाठी. आणि आता बाईट्स संपलेले आहेत, वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर राऊंडची. कुणापासून सुरुवात करूया? चालेल चालेल. आवडता नायक अशोक सराफ का लक्ष्मीकांत बेर्डे? अशोक सराफ. आवडता दिग्दर्शक सचिन पिळगावकर का महेश कोठारे? सचिन. आवडती गायिका आशा भोसले का लता मंगेशकर? आशा भोसले. आवडती अभिनेत्री अर्चना जोगळेकर की अश्विनी भावे? अश्विनी. आणि आवडती अभिनेत्री भक्ती बर्वे का रोहिणी हट्टंगडी? हा कठीण आहे, त्याला मला वेळ घ्यावा लागेल. नाही, रोहिणी. रोहिणी हट्टंगडी. आणि आता रोहिणी ताईंना बघूया किती पटापट उत्तर येतात. आवडता दिग्दर्शक राजकुमार संतोषी का महेश भट? राजकुमार संतोषी. आवडती नटी अश्विनी भावे का वर्षा उसगावकर? दोघींनाही खूप कमी पाहिलंय मी ऍक्च्युली. अश्विनी भावे. ओके, सॉरी, ओके. कारण मी खूपच कमी पाहिलंय हिला. कुणाची आई व्हायला आवडलं, संजय दत्त का अमिताभ बच्चन? अमिताभ बच्चन. पहिली आवड नाटक का सिनेमा? नाटक. आणि आवडती भूमिका सारांश का गांधी? सारांश. सारांश. क्या बात आहे. फारच अवघड प्रश्न होते, पण अतिशय अनपेक्षित उत्तरं मिळालेली आहेत. आणि आता वेळ झालेली आहे ती त्या राऊंडची, ज्या राऊंडमुळे हा कार्यक्रम ओळखला जातो. कारण या जादूच्या कार्यक्रमात येण्यासाठी मोठे मोठे सेलिब्रिटी या फोनसाठी फक्त तयार होतात. तर बघूया आज तुम्ही दोघी कोणाला फोन लावताय. मला असं वाटतं की रॅपिड फायरची सुरुवात वर्षाजींपासून केली होती, त्यामुळे या राऊंडची सुरुवात आपण रोहिणी ताईंपासून करूया. हॅलो, हां स्वर्ग, मी रोहिणी हट्टंगडी बोलतीये भूतलावरनं. मला जरा कस्तुरबाजींशी बोलायचं होतं. हो हो, कस्तुरबा गांधी. हो, नाही 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 मिस्टर गांधी नको आहेत मला, कस्तुरबा गांधी पाहिजे. हां नमस्कार कस्तुरबाजी, मी रोहिणी बोलतीये. हो हो तीच. मी तुमची म्हणजे भूमिका केली होती आणि तुम्हाला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. नाही काय आहे, अशा माणसाच्या बरोबर राहणं म्हणजे इतकं जिकिरीचं काम असेल, पण तरीसुद्धा तुम्ही आयुष्यभर इतकं समजून उमजून त्यांच्याबरोबर संसार केलात. कसा हो केलात? जरा तुम्ही आजकालच्या मुलामुलींना सांगा ना थोडंसं. हो अहो, लग्न करतात आणि 4 महिन्यामध्ये डिवोर्स वगैरे घेऊन टाकतात. हो काय, तर त्याचं घोरणं मला पटत नाही, त्याचं हे मला पटत नाही, त्याचं ते. अहो, एक कमिटमेंट नावाची काहीतरी गोष्ट असते ना, ती आजकालच्या मुलात मला दिसतच नाही. हो म्हणजे एखादा माणूस आपण म्हणजे आम्ही त्याचं अभिनंदन करतो की बाबा अरे तुझं लग्न झालं, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि 4 महिन्यांनी तो भेटल्यानंतर परत कशी आहे बायको असं विचारायची हिंमत होत नाही, कारण त्या 4 महिन्यामध्ये काय झालेलं असतं हे आम्हाला मग कळतच नाही. हो, त्याच्याबरोबर दुसरीच मुलगी दिसते आम्हाला.
हे सगळं जे आहे ना, जी जी तुम्ही कमिटमेंट दाखवलीत, आपल्या नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलात, तर हे कसं केलं तुम्ही? म्हणजे तुमच्या काळी असं होतं की डिवोर्स घेणं माहितीच नव्हतं, असं सुद्धा होतं, किंवा पण तरी सुद्धा तुम्ही एवढं समजून कसं घेतलं त्यांना? नाही, हे बघा, मी जेव्हा तुमची भूमिका केली ना, तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की ही बाई आहे ना, ही आपल्या नवऱ्यामागे फरफटत नाही गेली, नवरा एवढा मोठा असून सुद्धा ती नेहमी चालत गेली त्याच्या मागे. आणि हे चालणं हे समजुतीनंच होतं हो. हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचंय की परत तुमच्यासारखी कोणीतरी आमच्या पृथ्वी तलावर येऊन सगळ्यांना सांगा लग्नाचा अर्थ. नाही, ओके ओके ओके, आम्ही पेशन्स ठेवू, पण या मात्र, हां प्लीज. थँक्यू. हो 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 हो. ओव्हरवेल्मिंग. काय फोन लावलाय हो तुम्ही? कुठेतरी खूप लागलेलं दिसतंय. खूप छान फोन लावला खरंच. आज मी तुम्हाला सांगतो की ह्या माध्यमातनं तुम्ही महाराष्ट्रातले खूप संसार वाचवले. हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्या पुण्यातला थोडासा वाटा हा झी मराठीला आणि ह्या कार्यक्रमाला लाभलेला आहे. झी मराठी आणि गुप्ते तिथे गुप्ते तर्फे ह्या आम्हाला दिलेल्या पुण्याच्या वाट्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ओके, वर्षाजी. हेलो, नरेंद्र मोदी जी बात कर रहे हैं? नमस्कार, मेरा नाम वर्षा उसगांवकर है. मैं फिल्म इंडस्ट्री की एक कलाकार हूँ. जी नमस्कार. मेरा बहुत सौभाग्य है कि मैं आपसे बात कर सकी हूँ आज इस फोन के माध्यम से. मी थोडंसं मराठीत बोलते कारण माझं हिंदी तेवढंसं चांगलं नाही आहे. मराठी येतं त्यांना. मराठी येतं तुम्हाला? अच्छा, येतं. हो, येतं. तुम्हाला मराठी येतं? अरे वा, छान. म्हणजे माझं काम सोपं झालं. नरेंद्रजी, तुम्हाला अनेक चाहते असतील, सगळ्या म्हणजे आमच्या फिल्म इंडस्ट्रीत असतील, राजकीय क्षेत्रात असतील, तुमचे हितचिंतक असतील, त्यापैकीच मी एक आहे. आणि तुमची चाहती अशासाठी आहे, तुमचे आचार विचार इतके सुंदर आहेत, म्हणजे प्रत्येक तुमचा विचार हा सुविचार असतो. आणि तुमची एक लाईन जी सगळीकडे म्हणजे सगळ्या पोस्टर्समध्ये मला जी आवडली आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी फोन लावला आहे, ती म्हणजे मैं खाता नहीं और किसी को खाने नहीं देता. ही जी तुमची लाईन आहे ती मला खूप खूप आवडली. आणि तुम्हाला अजून असंच चांगलं आरोग्य लाभो आणि दीर्घायुष्य लाभो, कारण तुमच्यासारखे नेते आमच्या देशाला हवे आहेत. धन्यवाद. जय हिंद. क्या बात है, क्या बात है, क्या क्या बात है. वा वा वा. म्हणजे वर्षा उसगावकर फोन लावून बोलतात आणि त्या सांगतात की मैं खाती नहीं और खाने देती नहीं, असं असेल तर ते करीना कपूरलाच फोन लावला असेल असं आम्हाला वाटतं खरं तर. म्हणजे डायटिंगसाठी. बट तुम्ही चक्क नरेंद्र मोदींना फोन लावला.